आता नाशिकमधून एक महत्त्वाची राजकीय घडामोड, भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। बंद दारात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे आणि या पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन हे अजय बोरस्तेंशी चर्चा करतायत। अजय बोरस्ते देखील लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे देखील इच्छुक आहेत। त्यांनी तर प्रचार देखील सुरू केला आहे। दुसरीकडे शांतिगिरी महाराजांनी अर्ज भरलेला आहे आणि सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन अजय बोरस्तेंशी चर्चा करतायत। बंद दाराआड ही चर्चा सुरू आहे। नाशिकचा महातिढा कायम आहे। नाशिकचा जागेचा तोडगा कसा निघणार, कारण बऱ्याच दिवसापासून या जागेवर चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप उमेदवार अधिकृतपणे घोषित झालेला नाही। आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत आहेत। अभिजित, महाजनाने शांतिगिरी महाजनशी चर्चा केली, मात्र महाराज निवडणूक लढवण्याला ठाम आहेत। आता अजय बोरस्तेंशी चर्चा सुरू आहे। काय हा तिढा कधी सुटणार नाशिकच्या जागेचा? गिरीश, नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठीच गिरीश महाजन स्वतः आता मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी सर्वात पहिले शांतिगिरी महाराजांची भेट घेतली, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी अशी विनंती गिरीश महाजन यांनी केलेली आहे। मात्र शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। त्यानंतर आता गिरीश महाजन नाशिकमध्ये भाजप कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत अजय बोरस्ते, ते त्यांच्यामध्ये या दोघांमध्ये आता बंद दाराआड चर्चा सुरू आहे। नेमका नाशिकच्या जागेचा तिढा कसा सोडवायचा, कुणाला उमेदवारी द्यायची आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळते आणि पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये नाशिकचा तिढा हा सोडवावाच लागणार आहे, कारण 3 मे ही नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याआधी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपकडून देखील हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। निश्चितच आणि गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना यश येतं का ते बघणं महत्त्वाचं आहे। अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।